श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आज पहिल्या श्रावणी सोमवारी 21 तांदळांचा हा सोपा उपाय 100% प्रभावी उपाय करा. सर्व इच्छा पूर्ण होतील. कितीही अडचणी असू द्या क्षणात दूर होतील. श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. आज आहे श्रावणातील पहिला सोमवार. तसेच आज नागपंचमी. हा दुर्मिळ योग आला आहे. एकदाच आपण 3 वर्षातून हा योग आला आहे. तर पहा, आज आपण महादेवांची व नागदेवतांचीही मनोभावे पूजा करतो आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी. आज आहे श्रावणातील पहिला सोमवार. तर 21 तांदळाचा हा उपाय केल्याने मनातील सर्व इच्छा अवश्य पूर्ण होतात. महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी उपवास सेवा करता. त्याचसोबत तुम्हाला 21 तांदळाचा हा सोपा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर होतात. लक्ष्मी प्राप्ती व सर्वात प्रभावी असा उपाय आहे. तर सर्वांनी अवश्य करा. तर पहा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला घरामध्येच करायचा आहे. मंदिरामध्ये जाता येत नाही किंवा मंदिरामध्ये आज खूप गर्दी असते, यासाठी मंदिरामध्ये सेवा करणं शक्य नाही. तर तुम्ही घरामध्येच करा. तर हा उपाय कधी करावा? तुम्ही अगदी कधीही करू शकता. पहिल्या सोमवारी अगदी रात्रीही केला तरीही चालेल. काही कामे आहेत, अडचणी आहेत, यासाठी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रात्री हा उपाय अवश्य करू शकता. यासाठी कोणतेही बंधन नाही. पण पहिल्या सोमवारी हा उपाय करायला विसरू नका. घरातील दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर होतील. तसेच मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत फक्त 21 तांदूळ. 21 तांदूळ अखंड. पहा, करायचं काय आहे. कुटुंबातील सर्वांनी एकत्र यायचं आहे. आपण पूजा मांडणी घरामध्ये महादेवांची पूजा केलेली आहे, अभिषेक केलेला आहे. तर सोमवारी आपल्याला उपवास असो नसो तरीही हा उपाय केला तरीही चालतो. उपवास असेल तेव्हाच करायचा असे नाही. तर उपवास तुमचा असेल किंवा नसेल, काही कारणाने उपवास करणं शक्य झालं नसेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. तर पहा, मंदिर जवळपास असेल तर अतिउत्तम, किंवा मंदिरामध्ये गर्दी असेल तर तुम्ही घरामध्येही हा उपाय करू शकता. त्यासाठी कुटुंबातील सर्व व्यक्तींनी एकत्र यायचं आहे. महादेवांची सर्व पूजा करून घ्यायची आहे, सेवा करून घ्यायची आहे व तुम्हाला अखंड 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. पहा, कुठेही खंडित नसायला हवे. बरोबर 21 घ्यायचे आहेत. घरामध्ये पूजा झालेलीच आहे. सकाळी तुम्ही पूजा घेऊन घेता. हा उपाय तुम्ही कधीही करा. जेव्हा तुम्ही महादेवांची पूजा करणार आहात तेव्हाही हा उपाय केला तरीही चालतो, किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर दिवसभरामध्ये कधीही करू शकता. त्यासाठी 21 अखंड तांदूळ घ्या. त्याला कुठेही कुंकू, हळद लावू नका. ते अखंड शुभ्र तांदूळ घ्यायचे आहेत मोजून. महादेवांच्या समोर आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा. अगरबत्ती लावायची आहे. मनामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. व तुम्हाला हे 21 तांदूळ हातामध्ये घ्यायचे आहे. सर्व कुटुंबांना एकत्र घ्यायचं आहे. सर्वांनी प्रार्थना करा. सर्वांच्या मनातील प्रत्येक इच्छा बोलायची आहे. तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे ते तुम्ही बोला. किंवा मोठ्यात अडचणीमध्ये आहात, संकटामध्ये आहात, काही मार्ग मिळत नाही, त्यासाठीही तुम्ही बोलू शकता. तर पहा, घरातील दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर व्हाव्या, कामात यश मिळावं, आपली प्रगती व्हावी, शिक्षणामध्ये अडचणी, लग्न होत नाही, मूलबाळ होत नाही, अशा कितीही कोणत्याही समस्या असो, त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय करताना विश्वास, श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे. विश्वासाने सर्व काही मिळतं. विश्वास नसेल तर कोणत्याही गोष्टी मिळत नाहीत. तर तुम्हाला हातामध्ये उजव्या 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत व तुम्हाला कमलात्मक हा मंत्र बोलायचा आहे 16 वेळा. 16 वेळा बोलून झाला. तुम्ही घरातीलही प्रत्येक व्यक्ती बोलू शकतात. 16 वेळा बोलायचं आहे व उजव्या हाताने तुम्हाला शिवलिंगावर हे तांदूळ आहेत ते वाहायचे आहेत.
16 वेळा बोलून झालं की हे 21 तांदूळ शिवलिंगावर व्हायचे आहेत व मनातील प्रत्येक इच्छा बोलायच्या आहेत. तर पहा, हा उपाय करण्यासाठी खूप साधा सोपा आहे, पण याचे प्रभाव खूप सुंदर आहेत. तुम्हाला अनुभव नक्की येतात. जर सोमवारी आपण शिवांची छोटी मोठीही सेवा केली तर आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या अडचणी दूर होतात. त्याचसोबत आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात. हा उपाय प्रत्येकाने नक्की करा. श्री स्वामी समर्थ.